दैव मध्ये मदवरी दैव मध्ये मदवरी का आजई से कोपरे आजई से कोपरे दैव मध्ये मदवरी का दैव मध्ये मदवरी का दैव मध्ये मदवरी का बया 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 विचार करते आहे मी बघा विचार करते त्या साईचा त्या साईनं काय दिलं पुष्कळच दिलं बघा संसार बी माझा होता नवरा होता मुलगा होता माझ्या बरोबर आता बी आहे श्रीमंती नाही होती सुखाचा संसार नाही होता एक वेळचं अन्न मिळताना मुश्किल होती बघा पण त्या साईबाबानं या शिर्डीत आल्यापासून माझा संसार कसा सोन्याचा चालला साईबाबा साईनं एवढा जीव लावलाय की त्याला बघल्याशिवाय एक दिवशी माझा जात नाही बघा साईचे चमत्कार म्हणता गावामध्ये कुणाला रोगराई नाही कुणाला कशाची कमतरता नाही असे त्याचे चमत्कार लोक त्याला मात्र कुणी बघत नाही भिकारी म्हणतात मारधोड करतात त्या साईनं मला जीव लावलाय बघा माझा मुलगा तात्या बी आहे त्याच्यावर मी प्रेम करत नाही एवढं प्रेम त्या साईवर करते बघा बरेच दिवस झाले कुठं दिसला नाही म्हणून एकसारखी मी फिरत होते कालच्या दिवशी दिसला मला वाटलं आज तरी येईल त्या बायच्या हातची भाकर खाल्याशिवाय त्या साईला केव्हा बी समाधान नाही साईला माझ्या जवळ घेते मी माझ्या मुलावानी त्याला मी भाकर भरवते नाही आज तू साई आलात नाही बघा माई भिक्षाबाई माझ्या साईचा आवाज माझ्या घरी कुणाच्या घरी जातो भाकर आला साई ज्याच्या दारी आला साई जाती भिक्षा घाल माई भिक्षा घाल माई भिक्षा घाल माई
साई माई कदाचित तुला त्याच्या यातना होत नसतील बाबा. बायदामा मारू द्या ग. मला त्याच्या यातना होतात. अगं काय कुठं झालंय तुझ्या साईला? बघितलेस का तुम्हाला? एवढे दगड थोंडे त्यानं माझ्यावर मारले, पण बायदामा या तुझ्या साईला काही झालंय का ग? मारू द्या. तुला काही झालं नाही. अगं आणखी मार म्हणा. तुला काही झालं नाही, पण माझ्या हृदयाला एक सारखे हादरे बसले. माझ्या हादरे बसले हृदयाला बाळ. बायदामा अगं जगात जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्या प्रवृत्ती आहेत आणि त्यानुसार प्रत्येकजण वागण्याचं कार्य करत असतो. बायदामा किती दगड मारले आहेत पहा, पण लागलंय का कुठं तुझ्या साईला? कधी लागलं नाही बायदामा, कधी लागलं बाळ, तुझं हृदय घट्ट आहे, तुझं हृदय मोठं आहे बाळ. बायदामा नित्य क्रमाप्रमाणे पाद गृही जावं. या तुझ्या साईनं भिक्षा मागावी. आपल्या पोटाला हवी तेवढी भिक्षा मागून या तुझ्या साईनं आपलं पोट भरावं. पाद गृही गेलो मई, पाद गृही गेलो. बायदामा भिक्षा मागितली, पण खरं सांगू बायदामा, जोपर्यंत तुझ्या हाताची शिळी भाकर खात नाही तोपर्यंत या तुझ्या साईचं पोट कधी भरत नाही. बाबा, अरे तुझ्यासाठी भाकर बांधून आणली बाळ. बायदामा माहित होतं, मला माहित होतं या तुझ्या साईसाठी तू वनवन भटकणार आहेस, माहित होतं मला. बायदामा माझ्यासाठी भाकर घेऊन आलेस. चल बायदामा. एकसारखी तुला मी शोधत होते, कुठल्या मार्गाने केव्हा येशील. तुझ्यासाठी भाकर घेऊन आणली. मी सुद्धा भाकर खाल्ली नाही. केव्हा एकदा माझा साई मला मिळेल. तू सुद्धा उपवाशी पोटे आहे. केव्हा एकदा माझा साई मला मिळेल, त्याला मी भाकर भरवी किती नव्हतं. प्रेम करतेस मी, तू माझ्यावर किती प्रेम करते माझ्यासाठी. तुझ्यासाठी बाबा. बायदामा ऐकलंस का? त्या बिचाऱ्या कुत्र्यालाही भूक लागली. अरे बाबा साई काय करतोय? अरे बाबा साई काय करतोय? खा रे बाबा, खा पोटभर खा, पोट. या साईला म्हणा बाई, काय बी कळत नाही बघा. केव्हा बी असंच करतो. याला खायला भाकीच दिलं, कुठला बी प्राणी ओरडू देत, त्याच्या मागवून जातो, त्याला भाकर देतो, स्वतः कधी खात सुद्धा नाही. अगं त्या कुत्र्यानं खाल्लं काय आणि या तुझ्या साईनं खाल्लं काय? एकच ग बायदामा, एकच. बायदामा माहित नसेल तुला, अगं कुत्र्यात आम्हात किंचित पाहता भेद नाही. कुत्र्यात आम्हात किंचित पाहता भेद नाही. आत्मा सर्वाभूती भूत मात्रा. अगं सर्वांचा आत्मा एकच आहे. बायदामा ज्ञानेश्वरानं सुद्धा मुक्या रेड्याच्या मुखातून वेद वाहिले आणि वेद वदवत असताना त्यांच्याही मुखातून हे शब्द बाहेर पडले होते, रेड्यात आम्हात काही किंचित पाहता भेद नाही. बायदामा रेड्यात आम्हात काही किंचित पाहता भेद नाही. आत्मा सर्वाभूती भूत मात्रा. अरे सोन्या, तू बोलायला लागला की एकसारखं तुझ्याजवळ टकमक पाहत राहावं असंच वाटतं मला बाबा. कुत्र्यानं खाल्लं काय आणि तुझ्या साईनं खाल्लं काय सारखंच ग बायदामा. रोजचं असंच असतं. त्यानं खाता क्षणी पहा माझं ऊर कसं भरलं बायदामा. एखाद्या दिवशी गाय हंबरली की तिला देण्यासाठी तू तयार होतो. एखाद्या दिवशी दुसरा कुठला प्राणी ओरडू लागला त्याला देण्यासाठी तू तयार होतोस. बायदामा तुझ्या पोटाचा कधी विचार केलायस का? अगं म्हणूनच मी म्हणालो आत्मा सर्वांचा समान आहे आणि याच्यासाठीच प्रत्येकानं प्रत्येकासाठी झगडायला हवंय. हाच माझा संदेश आहे बायदामा. कुत्र्यानं खाल्लं, तुझ्या साईचं पोट भरलं. बसून वनवन भटकतेस या साईसाठी. मलाही फार विश्रांतीची गरज आहे बायदामा. विश्रांती कुठेही जायचं नाही माझ्या बरोबर. तू चल बाबा. बायदामा जायचं नाही बघ. मला थोडा वेळ विश्रांती घेऊ दे. मी फार थकलोय बायदामा. एकतर कुठं दुसरीकडे जाऊ नकोस. लवकरात लवकर माझ्या झोपडीमध्ये ये. कुठं बी जाऊ नकोस. माझी विश्रांती
बिजली भी कहाँ चली गई। ढूंढते ढूंढते मेरे पैरों में गोले आ गए, लेकिन मेरी बिजली मिली नहीं। कहाँ कहाँ नहीं ढूंढा उसे, सब जगह ढूंढा, लेकिन मेरी बिजली मिली नहीं। एक दिन ऐसा ही हुआ था, मेरी बिजली गुम हो गई थी, लेकिन एक फकीर ने मुझे मेरी बिजली ढूंढ के दी। उस दिन से मैं उस फकीर को भी ढूंढ रहा हूँ। वो फकीर भी मुझे कहीं नजर नहीं आता है। कहाँ गए होगे कुछ पता ही नहीं चलता, लेकिन कहीं ना कहीं मुझे मिलेंगे। लेकिन मेरी बिजली कहाँ है? बिजली, ओ मेरी बिजली, ओ बिजली। वही आवाज। चांद पटेल, बाबा आप इधर? मैंने आपको कहाँ कहाँ नहीं ढूंढा, सब जगह ढूंढा, लेकिन आपका पता ही नहीं चला। लेकिन आज बिजली को ढूंढते ढूंढते यहाँ तक आ गया, आपका दर्शन पा गया। धन्य हो गया मैं बाबा, मैं धन्य हो गया। अल्लाह तेरा भला करे, अल्लाह तेरा भला करे। सबका मालिक एक है, हाँ बाबा। सबका मालिक एक है। चांद, हाँ तुम अभी इस वक्त बिजली को ढूंढ रहा है। हाँ, बिजली को ढूंढते ढूंढते यहाँ तक आ गए, लेकिन बाबा आपको मैंने पाया। म्हणजे पुन्हा तुझी बिजली हरवलेली आहे हाँ बाबा, मेरी बिजली आणि म्हणून तिला शोधण्यासाठी एकसारखा वनवन 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 भटकतोय आणि तुझी माझी भेट झालेली आहे। बाबा पिछले हफ्ते भी ऐसा हुआ था, मेरी बिजली गुम हो गई थी, आपने मुझको मेरी बिजली ढूंढ के दी। आणि म्हणून पुन्हा ती तुझी बिजली तुला हवी। बाबा मेरी बिजली, आत्मविश्वास आहे तुझा। हाँ बाबा आप तुझा बाबा तुला पुन्हा ती बिजली हाँ। देण्यासाठी सिद्ध होणार आहे। पण चाल, क्या है? बरेच दिवस झाले तुझ्या हातून मी चिलीम पिलेली नाही बाबा आणि म्हणून आज मला असं वाटतंय पुन्हा चिलीम प्यावी, मेरे हाथ की समाधान चिलीम, करावं। मेरे हाथ की चिलीम तुमको सिलानी है, हाँ, ठीक है? अच्छा तो मैं आपको चिलीम देता हूँ, क्यों नहीं देगा? ये लो बाबा चिलीम। लेकिन जलाने के लिए क्या ढूंढ रहा है? ये चिलीम जलाने के लिए मेरे पास कुछ नहीं है। अब क्या करूं मैं? ये चिलीम मैं कैसे जलाऊं? जलाने के लिए कोई नहीं, ढूंढता है तुम लेकिन मिलता है नहीं। बाबा मैंने आपको चिलीम दी, चिंता मत कर चांद, का मालिक है चांद, सबका मालिक एक है। ये तो आपने करिश्मा कर दिखाया। अरे चिलीम पेटविण्यासाठी तुझ्याकडे काही नव्हतं। बाबा ये लो। बाबा बुझ गई आपकी मन की प्यास। चांद, आता तुला तुझी बिजली हवी आहे। हाँ मेरी बिजली। अरे बाबाची इच्छा तू पूर्ण केली आहे, बाबा मग तुझी बिजली नाही का देणार आहे मी मेरी बिजली मुझको नहीं मिली तो मैं व्यापार को कैसे जाऊंगा? चांद फिर मुझे पुकारो। व्यापार के लिए जाना है। चांद फिर पुकारो,
मेरी बिजली हाँ नजर आएगी, मुझे मिलेगी, जरूर नजर आएगी। जरूर नजर आएगी। बिजली अरे ओ बिजली चांद देख, बाबा मेरी बिजली तो सामने खड़ी है बाबा। आ गई तेरी बिजली, आ आपने गई। फिर से मेरी बिजली मुझको दी हाँ बाबा, इसलिए मैं आपका चरणों का दास बनना चाहता हूँ बाबा। आपके कदमों में मुझे रहने दो। चांद, अशी जर का तुझी इच्छा असेल, सदैव या बाबाच्या चरणाजवळ तुला राहायचं हाँ असेल, बाबा, अरे पण या बिजलीवर तुझा खरा उद्योग आहे, तिच्यावर तुझा धंदा खऱ्या अर्थानं अवलंबून आहे. हे सगळं सोडून या बाबाबरोबर राहण्याची इच्छा तुला आहे. बाबा आप मुझे मिले तो मुझे सब कुछ मिला, धंधा तो क्या होगा मेरा। अल्लाह आप मेरे तेरा पीछे भला है, करे. इसलिए मुझे कुछ कम नहीं अल्लाह पड़ेगा। तेरा भला करे. तो बाबा मैं भी आज्ञा लेना चाहता हूँ, मुझे जाना है। हाँ। मेरी बिजली भी मुझे मिली, इसलिए व्यापार के लिए अब जाना चाहिए। आऊँगा अगले हफ्ते में इधर आऊँगा बाबा, आता हूँ मैं। ज्या कारणासाठी मी इथं आलोय ते माझं कार्य मला पूर्ण करायला हवंय, आणि याच्यासाठीच या संपूर्ण शिर्डी गावात प्रत्येकाला उपदेश करावा. सबका मालिक एक है, सबका मालिक एक है. हरियाली ओ आली साई बाबाची फेरी, 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 हरियाली ओ आली साई बाबाची फेरी. भला करेगा अल्लाह तेरा, भला करेगा अल्लाह तेरा, भला करेगा अल्लाह तेरा.